नवी मुंबई के तुर्बे इलाके में कचरा संग्रहण और प्रस्तावित कचरे से ऊर्जा निर्माण परियोजना का मामला अब तूल पकड़ता जा रहा है। स्थानीय जनप्रतिनिधियों और नागरिकों ने इस परियोजना का कड़ा विरोध किया है। स्थानिकों व जनप्रतिनिधियों का कहना है कि इससे क्षेत्र में स्वास्थ्य समस्याएं, प्रदूषण और पर्यावरणीय नुकसान बढ़ सकता है। स्थानिकों का आरोप है कि इस परियोजना का स्थानांतर किसी अन्य जगह करने का लिखित शिकायत पत्र भी नगर पालिका को सौंपा गया, किंतु उस पर कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। इस विरोध में स्थानीय नगर सेवक सुरेश कुलकर्णी ने अनिश्चितकालीन अनशन शुरू किया है और चेतावनी दी है कि जब तक दोनों परियोजनाओं का स्थानांतर नहीं किया जाता है, वे अपना अनशन समाप्त नहीं करेंगे। अब ऐसे में देखना होगा कि नगर पालिका द्वारा कचरा संग्रहण और प्रस्तावित कचरे से ऊर्जा निर्माण परियोजना का स्थानांतर किया जाएगा भी या नहीं। काय उपोषण बसण्याचं कारण काय आहे, काय मागणी आहे? सर, उपोषण बसण्याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी एवढे वर्ष आम्ही 15 वर्ष सहन केले। डम्पिंग ग्राउंड चालू होतं, त्या ठिकाणी लँडफिल साईट बनवले, झाले सगळं झालं। आता 15 वर्ष झाले, जागा संपलेलं आहे। आता वेस्ट टू एनर्जी हा प्लांट नवीन आणणार आहे। आता एक तर लोकांना आतापर्यंत याची टीव्हीची बिमारी, दम्याची बिमारी, असे बरेच लोक वारले पण, त्या ठिकाणी मेले पण। आज कुठेतरी एवढे लोक आज कुठेतरी श्वास घ्यायला लागलेत, जागा संपली तुमच्याकडे। आता मोठी परत एक कॅन्सरची एक बिमारी आणून ठेवतात, वेस्ट टू एनर्जीचे प्लांट बसवतात। त्या प्लांटला विरोध आहे आम्हाला। ते आमची स्वप्न आहेत, 60-70 वर्षापासून आम्ही इथं राहतोय। त्या ठिकाणी आमचे प्रत्येक लोकांचे विचार आहे की 500 स्क्वेअर फीटचे घर भेटलं पाहिजे। ती जर बफर झोन झालं, वेस्ट टू एनर्जी हा प्लांट आलं की हे बफर झोन डिक्लेअर होईल। 500 मीटर अंतरावर एक घर डेव्हलप होऊ शकत नाही। ह्या गोष्टीला विरोध आहे आमचा। आम्हाला असं नाही की त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टला आमचा विरोध नाही। प्रोजेक्ट कशाला भरवस्तीमध्ये पाहिजे? तुम्ही प्रोजेक्ट दुसरीकडे घेऊन जावा, 25 एकर जागा घ्या दुसरीकडे, बसवा त्याला। का लोकांची जीवाची खेळायची? या गोष्टीला आम्हाला विरोध आहे। आणि वेस्ट टू एनर्जी प्लांट हा आम्ही होऊ देणार नाही। लोकांच्या जीवाची आम्ही खेळू देणार नाही। उद्या जर हे प्रोजेक्ट आला, कॅन्सर, आजार भरपूर काय वाढतील या ठिकाणी। म्हणजे लोकांची जीव घ्यायसाठीच हा प्रोजेक्ट आणायचे विचार आहे। एक तर आम्हाला पळवायचे विचार आहे महापालिकेचे, हे कदाचित होऊ देणार नाही। जोपर्यंत तिथं आम्ही आहे, तोपर्यंत लोकांची साथ आहे। इथं जीव जरी गेलं तर चालेल, हे प्रोजेक्ट होऊ देणार नाही। तुम्ही असं म्हणता की पळवायचा विचार आहे महापालिकेचा, तुम्हाला असं काय वाटतं? असं काय वाटतं? म्हणजे आता पूर्वी डम्पिंग कॉपर केलेलं होतं, तुम्ही इथं आणून बसवले। त्या ठिकाणी लोकांना टीव्ही, दमेचे आजार भरपूर लोकांचे गेले। काही लोक वारले, काही मुलं वारले, शाळेच्या बाजूलाच आहे। पण ह्या लोकांना काय कळत नाही, लोकवस्तीपासून किती अंतरावर पाहिजे या शासनाला कळत नाही का? लोकवस्तीमध्येच का पाहिजे? तुम्ही पर्याय जागा बघा ना, का ती आम्हाला बघायला लागतंय? आम्ही बघून देतो तुम्हाला जागा, आम्ही दाखवतो तुम्हाला, तरी ते फॉलोअप करत नाही। कोणाच्या हट्टामुळे सगळं होतं? हे पण महापालिकेचे हट्ट असेल, महापालिकेचे कमिशनरचे हट्ट असेल, नाही तर तिथले कुणाच तर लोकल लोकांचे हट्ट असेल। काय इथं झोपडपट्टीमध्येच का तुमचे एवढे जीव गुंतले? जावा ना बाहेर। नाही का जागा? दुनियेत जागा आहे, वारे बंद पडलेत। प्रशासनाला मी पत्रव्यवहार केलेले, जागा दाखवलेत, मी सीएम बरोबर मीटिंग लावले, कमिशनरचे लावले, कलेक्टरचे लावलेले, मीटिंग पण लावले। ती जागा कुठपर्यंत नार्वेकर साहेबांनी लास्ट पर्यंत ते शुल्कला चर्चा केले, त्यांची मीटिंग केले। फक्त जाऊन चर्चा करून जागा घ्यायची होती, त्या बिचारीचे बदली झाल्यामुळं आज कोणी फॉलोअप केले नाही जागा। तुम्हाला उपोषणावर बसण्याची वेळ आली, पण तरी या जागा त्यांनी बाकीचे प्रशासनाने जागेचे फॉलोअप केलेच नाही ना। मग या ठिकाणी आता ते प्रोजेक्ट आले, त्यासाठी मला उपोषण बसणं गरजेचं आहे। काय पुढील अजेंडा काय? म्हणजे उपोषण शेवटपर्यंत तुम्ही थांबणार? काय आश्वासन पाहिजे तुम्हाला तोंडी? मला तोंडी आश्वासन पाहिजे, जोपर्यंत वेस्ट टू एनर्जी हा प्लांट इथून आम्ही बाहेर घेऊन जाऊ तरच मी इथून उठान, तोपर्यंत उठणार। लेखी स्वरूपात पाहिजे।